आज मी तुम्हाला मस्त तोंडाची चव वाढवणारी मिरचीची भाजी बनवून दाखवणार आहे। ही बनवायला अगदी सोपी आणि झटपट तयार होते। या भाजीने जेवणाची चव दुप्पट होते। तुम्ही वरण भात, चपाती किंवा भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता। चला तर मग रेसिपी पाहूया। नमस्कार, सीमा मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे पहा, मिरचीची भाजी बनवण्यासाठी मी या 15 ते 20 पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आणि लक्षात ठेवायचं, मिरच्या या पोपटीच घ्यायच्या, लवंगी मिरची घ्यायची नाही, नाहीतर भाजी तिखट होऊ शकते आणि मग ती खाल्ली जाणार नाही। मिरचीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पहा। धणे, जिरे, तीळ, एक लिंबाचा रस, हिंग, हळद, थोडासा गूळ, चवीपुरता मीठ आणि वाटण आपण करणार आहोत त्यासाठी काय लागतं ते पहा। हे अर्धी वाटी शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर। चला आता आपण वाटणाची तयारी करून घेऊ। या लसणाच्या पाकळ्या आहेत 2-3, हे शेंगदाणे आणि ही थोडीशी कोथिंबीर आणि हे जिरे आहेत, हे फोडणीत अर्धे घालायचे आणि अर्धे वाटणात टाकायचे। आता हे वाटण मी वाटून घेते। हे वाटण अगदी भरड वाटायचं, जास्त लिंद नाही करायचं। हे पहा, हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे आणि हे भरड वाटलेलं आहे। चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम या मिरच्यांची देठं मी अशी काढून घेते। हे पहा, या सर्व मिरच्यांची देठं मी काढून घेतलेली आहे। आता या मिरचीला मी मधोमध एक कट मारणार आहे। हे पहा, या मिरचीला मी असा मधोमध कट मारून घेते। असं सर्व मिरच्यांना करून घ्यायचं। हे पहा, या सर्व मिरच्यांना मी मधोमध कट मारून घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता या मिरच्यांचे मी 2 तुकडे करणार आहे। छोटी मिरची असेल अशी तर त्याचे 2 करायचे, मोठ्या मिरच्या असतील तर त्याचे 3 तुकडे करायचे। हे पहा, या सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत। आता याची आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। हे पहा, सर्वप्रथम मी या एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालत आहे। हे पहा, तेल गरम झालेलं आहे। आता यात मी या मिरच्या घालते। मिरच्या घातल्यावर थोडं लांबच उभं राहायचं, नाहीतर ते आपल्या अंगावर उडू शकतात। आता यांना मी असं परतून घेते। 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। हे पहा, 2-3 मिनिटं झालेली आहेत। आपल्या मिरच्या मस्त परतून झालेल्या आहेत। आता यांना मी अशा बाजूला करते आणि याच तेलामध्ये फोडणी देते। सर्वप्रथम हे जिरे, हे तीळ आणि हे धणे, बस हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं। हे मी नंतर का टाकलं, कारण आधी जर टाकलं असतं तर ह्या सर्व वस्तू मिरची बरोबर जास्त करपल्या गेल्या असत्या आणि करपट वास आला असता भाजीला, म्हणून मी हे नंतर टाकलं। हे पहा, आता यात मी थोडंसं हिंग, ही थोडीशी हळद आणि हा जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे ना तो घालते। हे पहा, आणि असं परतून घेते। मस्त खरपूस परतून घ्यायचं, नाहीतर याला कच्चा वास येऊ शकतो। पहा, आपल्या मिरच्या अशा प्रकारे परतून झालेल्या आहेत। आता यात मी हा गूळ टाकते, हा एक लिंबाचा रस आहे तो टाकते आणि सर्वात महत्त्वाचं चवीपुरता मीठ। परत एकदा असं परतून घ्यायचं। 2-3 मिनिटेच परतायचं, जास्त नाही परतायचं। हे पहा, आता यात मी ही एवढी वाटी भरून हे पाणी टाकणार आहे। परत एकदा असं हलवून घेणार आहे। आता गॅस स्लो करणार आणि याच्यावर मी हे झाकण ठेवते। या झाकणावर मी पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे ह्या झाकणाला शेद येईल आणि ते पाणी त्याच्यात पडेल। जास्त पाणी घालायचं नाही, वाफेवरच शिजवायच्या। हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत आणि या झाकणामध्ये टाकलेलं पाणी सुद्धा कमी झालेलं आहे। आता आपण यांना हे असं काढून बघूया। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती मस्त शिजलेली आहे। हे बघा, जास्त कोरडी पण नाही आणि जास्त ओली पण नाही।
हे पहा, आपली मस्तपैकी अशी चटकदार आंबट गोड तिखट मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पण एकदा अशा प्रकारे नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडेल. आणि एकदा बनवली की तुम्ही सारखी सारखी बनवाल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अशाच अजून छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.